निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई, श्री हा, गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. बोला ताई. मी काय स्वामी सेवेत आले नाही ताई. तुमचा अनुभव ऐकून मला लय आनंद होतोय. हा हा हा. याच होतं माझ्या मागे लय अडथळा आहे, लय ग्रसले मी दुःखानं. अच्छा. हा हा. मला एका महाराजानं लय दिवसाखाली सांगलं होतं नवनाथाचं पारायण. ते कसं करायचं मला वाचता लिहिता येत नाही ना ताई. हा हा हा. मुलाकडून वाचून घेतलं तर चालते का? हो तुमचं हो हो, मार्गदर्शन होईल. चालतं चालतं. तुमचे धन्य धन्य कोटी कोटी परिणाम ताई. मला लई तुमचे अनुभव ऐकून लई हृदय भरून येते माझं. आहे ग. कुठून आता बोलताय ताई तुमच्या संग तुम्ही? बोलायची हिंमतच होत नव्हती. आता माऊलीला पाया पडले. माऊली म्हणलं माझं ताई संग बोलणं होऊ दे 2 मिनिटं. हा. कुठून बोलताय ताई? ताई आम्ही नांदेड जिल्ह्यातले व्हा, इकडे कामाला आलो पुण्याला. अच्छा, काय काम करता तुम्ही? शेतीवरच हा ताई आम्ही. मग दुसऱ्याची शेती करायला आले हा, का? दुसऱ्याची इथं मळ्यामध्ये. अच्छा 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 अच्छा. हा मला हा वाचता लिहिता येईना ना ताई, ज्ञान नाही मला तेवढं शाळेचं. हा 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 हा. मला वाटलं मला तेच अडथळा काय असेल. लई दिवसानं सांगलं होतं ना मला नवनाथाचं करायचं. हा 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 हा. माझा छोटा मुलगा जन्मला नव्हता तेव्हा सांगलं होतं. लई दिवस झाला आता मला सुचतच नाही काय. म्हणलं ते तरी करून बघावं. करा करा. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? कसं करायचं ताई, थोडं मार्गदर्शन द्या ना मला. वाचून घ्यायचं आणि मुलाला वाचायला लावा आणि तुम्ही ऐका. निवेद बिवेद काय करतात, केव्हापासून सुरुवात करायची सांगा ना. आता हे बघा, गुरुवारपासून करा एखाद्या. हा बरं. हं. आणि तुम्ही बरं. कुठे कुठे जाता अशी शेती करायला? शेती इथं एका जागीच आहे, एका मालकाचीच. मग दरवर्षी तिथे येता का? नाही, आता जसं काम भेटलं तसं जाता ना ताई. मग कुठे कुठे जाता बुवा असं विचारते मी. नाही म्हणजे कसं इथं काम पटना गेलं ना, सोडून पुढे जाता कुठं बी जिथं काम चांगलं वाटले तिथं. मग ते लोक तुम्हाला काय पैसे देतात? हा देतात ना पैसे, आहे ना पगार दोघात 18,000 आहे. अच्छा, महिन्याला का? हा, महिन्याला. हा, मग तिथे काय लावतात त्या शेतात? शेतात काही इथं गुरं राहत, गुराचं चारा पाणी करायचं, माळवं लावतात थोडं भाजीपाला. किती जमीन आहे त्यांची? जमीन काय इथं लई नाही, 1-1.5 एकर आहे बघा. तरी मग त्यांना परवडतं एवढा 18,000 पगार द्यायला? हा, म्हशी हात ना दुधाची, दुधावर परवडते ना. अच्छा, किती म्हशी आहेत त्यांच्या? 4 म्हशी हात, 2 गाई हात, कोंबडे हात. हो का? मग परवडतं का तुम्हाला? आता नाही परवडत. मग आता गावाकडे काम करत नाही ना मिस्टर, ड्रिंक करतात, त्याच्यानं माझा जीव लई त्रासलाय. मग ते इथे नाही आले मिस्टर? आहेत ना इथं, पण ते आता तेवढं नाही, कधी कधी करतात. गावाकडे म्हणलं की दररोजच करतात. असं असं. हा. एक मुलगा मोठा गावाकडे आहे भावापाशी शिकायला, एक आमच्यापाशी आहे छोटा. मग तो शिकतोय का छोटा? हा, 10वीला आहे ना, या पेपर आहे चालू त्याचा. अरे वा वा वा. मग इथे एवढंच पुण्यातच आहे का मागणं तो आहे ताई, शिकतो? माझ्या स्वामीच्या पायापाशी माझ्या लेकरीला चांगली बुद्धी दे, माझं चांगलं कर, दुसरं काही नाही. नाही, होईल होईल ताई, सगळं व्यवस्थित होईल. हा. खूप मला करा वाटते, मग आता वाचवाय ना तेच घंत आहे माझ्या नाही मनात. नाही नाही नाही, मुलाला वाचायला लावा, होईल. नाही, स्वामीचंही करायचं. मी रोज तुमचं ऐकते परिचय, तुमचं ऐकलं की माझं हृदय भरून येते. एकदा एकदा लढते ताई. आई गं. तुमचे अनुभव ऐकते आणि लढते मी. एकदा एकदा मला कोणापाशी माझं दुःख सांगावं वाटत नाही. नाही नाही, रडू नका, सगळं स्वामी करतील नीट. हा ताई. हो, हा. मी करते ताई. हा मी कधी फोन करते. मी याच्यावर नंबर घेतला तुमचा युट्यूब हा, मधून. मी सेव्ह करून ठेवते तुमचा नंबर. काय मला नाव काही एवढं म्हणाला बोलायचं तुमचं? ज्ञान नाही ताई. काही चुकलं तर माफ करून घ्या. तुम्हाला नाही कोटी नाही, कोटी छान बोलताय तुम्ही, खूप छान बोलताय ताई. कारण आमच्या शिक्षणाचं पण ज्ञान दिलं मला. शेतावर असतात ना अशी माणसं, तर हा, मला शेतावरच माहित आहे आहे. ताई. हा दोघांनाही शिक्षण नाही आम्हाला, मुलं शिकायलेत. हा 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 हा. धन्यवाद ताई तुमचे. माझी लय आभार. ऐपत मला असती तर तर मीच वाटते तुम्हाला शेतावर ठेवलं असतं माझ्या, आणि तुमच्या हा, मुलाची पण काळजी घेतली असती. चांगलं आहे ना, मग करा ना फोन. पण मी इथे नोकरी करते ना मुंबईत, शेती शेतावर. कुठे आहे तिथे तुमची? शेती 40गावला आहे. कुठे येते खेड्यात ती 40गाव? 40गाव इकडे जळगावकडे. एवढी माहिती नाही ना मग. आता इथली आम्ही इथं आहो बघा, कासर साई मारुंदी. हा, मला पण तिकडचं काही माहिती नाही ना ताई.
हा चांदखेड मध्ये एक गाव म्हणून आहे ते चांदखेड, अच्छा अच्छा. हा, सरसाईच्या शेजारी. हम्म. मला वाटते स्वामी भेटतील तेव्हा भेटतील तर आईच्याच पायावर दंडवत घालावं असं झालं आई मला. आता तुमचा गं. मोबाईल बघते तसं मी युट्यूबला. हा. नाव काय म्हणाला तुम्ही? माझं लक्ष्मी आहे, मालकाचं नारायण आहे. बरं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला धन्यवाद ते ताई. मला हा, श्री कमेंटमध्ये स्वामी. नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.